तर शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर काढले। शीतल तेजवानीला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। यापूर्वी शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलं। तिथे शीतल तेजवानीची चौकशी करण्यात आली आणि या चौकशीत सुद्धा पोलिसांना शीतल तेजवानी यांनी असहकार्य केलं। मोबाईलचा पासवर्ड देण्यास सुद्धा शीतल तेजवानीने नकार दिलाय, कारण हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर शीतल तेजवानीचा कोणाकोणासोबत संवाद झाला आणि जमिनीचा जो सगळा गैरव्यवहार आहे त्या संदर्भातले पुरावे मोबाईलमधून गोळा करण्यासाठी पोलिसांनी शीतल तेजवानीला मोबाईलचा पासवर्ड मागितला। कारण यापूर्वी मोबाईल जप्त करण्यात आलेला होता काल शीतल तेजवानीचा, पण मोबाईलचा पासवर्ड देण्यास शीतल तेजवानीने पोलिसांना नकार दिलाय। त्यामुळे तपासात शीतल तेजवानी पोलिसांना असहकार्य करत असल्याची माहिती आहे आणि पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी झालेली आहे आणि आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश खरमरेकडून। निलेश, काय अपडेट्स? खरं तर सकाळी शीतल तेजवानी यांना पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं। कस्टडीतून त्यांना बाहेर काढून मुख्यालयामध्ये आणण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी चौकशी केली। कायदेशीर जे बाबी असतात न्यायालयात हजर करण्याच्या त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि आता तिला आता शिवाजीनगर कोर्टाच्या दिशेने रवाना केलेलं आहे। वरिष्ठ अधिकारी सुद्धा या त्यांच्या सोबत आहेत आणि जे तपास अधिकारी आहेत ते पण या तिच्या सोबत आहेत। पूर्ण ताफा आता शिवाजीनगर कोर्टाच्या दिशेने निघालेला आहे आणि आपण पाहतोय की आता थोड्या वेळातच शीतल तेजवानीवर जो गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने आता सुनावणी सुरू होईल। अर्थात या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने 11 पानांचा जो अहवाल आहे तो तयार केलेला आहे आणि त्याचबरोबर महसूल विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा पुरवणी जबाब घेऊन 5 पानांचाही महसूलचा वेगळा अहवाल जो आहे तो तयार केलेला आहे, जेणेकरून शीतल तेजवानी आहे त्यांची पोलीस कस्टडी आहे ती वाढावी किंवा जास्त मिळावी या अनुषंगाने त्यांनी हे अहवाल जो आहे रिपोर्ट जो आहे तो तयार केलेला आहे। त्याला रिमांड रिपोर्ट म्हणलं जातं। 11 पानांचा रिमांड रिपोर्ट जो आहे तो केल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। थोड्या वेळातच आता ही सुनावणी सुरू होईल। त्यापूर्वी तिला या ठिकाणी पोलीस आयुक्तालयात आणलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिला काही प्रश्न विचारले, त्यानंतर आता ती जी रवानगी आहे ती आता न्यायालयाच्या दिशेने झालेली आपल्याला पाहायला मिळतात। सुनावणी दरम्यान आता कुठले मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला जी अटक केलेली आहे ती पहिला मुद्दा होता की सरकारी जी जमीन आहे त्या सरकारी जमीन बेकायदेशीररित्या गैरव्यवहार करून विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा पहिला मुद्दा त्यांनी रिपोर्टमध्ये नमूद केलेला आहे। तर दुसरा मुद्दा जो आहे जी वतनदार आहेत त्यांची जी पॉवर वाटणी घेतलेली आहे तिचा चुकीचा वापर करून तो मीडिया कंपनीला सादर करून ते विकले गेलेला आहे। आता या 2 गोष्टीच्या आधारावर त्यांनी फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आता तिला न्यायालयात हजर केलं जातंय आणि या प्रकरणामध्ये जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी कोर्टाकडे अशी मागणी करण्यात येणार आहे, कारण हा व्यवहार आहे तो मोठा आहे, त्याच्यातले कागदपत्र जे आहेत ते बारकाईने पाहण्यासाठी थोडासा वेळ लागेल। त्यासाठी थोडासा पोलीस कोठडी जी आहे ती 14 दिवसांची मिळावी अशी मागणी या ठिकाणी केली जाईल। तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील जे आहेत त्यांना सहआरोपी करा अशी ही मागणी करण्याची शक्यता या ठिकाणी सरकारी जे वकील आहेत त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे, कारण मीडिया कंपनी सोबत जो व्यवहार झालेला आहे त्याचे भागीदार हे दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होणार का आणि जी शीतल तेजवानी आहे तिला या चौकशी दरम्यान कुणाकुणाची नावं येतात किंवा त्यांनी कशा प्रकारे हा व्यवहार केलेला आहे, गैरव्यवहार कोणत्या प्रकारे केलेला आहे या सगळ्याची ते आता तपासी अधिकारी करणार आहेत आणि त्यासाठी पुणे पोलिसांकडून तिला पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती करण्यात येणार असल्याची शक्यता आहे। तर या प्रकरणामध्ये आपण बघितलं तर पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे, कारण व्यवहार मोठा आहे, राजकीय नेते हे फार मोठे आहेत। या प्रकरणाला काही राजकीय वळण दिलं जात असल्याच्या चर्चा होता, मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर शीतल तेजवानी ठीक आहे निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर शीतल तेजवानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात शीतल तेजवानीला आणण्यात आलं होतं, तिथे शीतल तेजवानीची चौकशी देखील करण्यात आली आणि आता थोड्याच वेळात तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे। शीतल तेजवानीला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात शीतल तेजवानीला आणण्यात आलेलं होतं,
तिथे तिची चौकशी करण्यात आली, पण तिने मोबाईलचा पासवर्ड देण्यास देखील यावेळी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती। याचा अर्थ तपासात पोलिसांना शीतल तेजवानी सहकार्य करत नसल्याचीही माहिती आहे। शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक प्रकरणात तिला अटक झालेली आहे। शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर काढले आणि थोड्याच वेळात शीतल तेजवानीला पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे। JFMC कोर्टाचे न्यायाधीश AC बागल यांच्या कोर्टात तेजवानीला हजर केलं जाणार आहे। मुंढवा जमिनीचे मूळ वतनदारांतर्फे हस्तक्षेप अर्ज कोर्टात दाखल करण्यात आले आहेत आणि आपल्यालाही शीतल तेजवानीने फसवल्याचं म्हणणं वतनदार मांडणार आहेत। ॲडव्होकेट AS सोनवणे यांनी हे अर्ज दाखल केलेले आहेत। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर प्रमोद बोंबटकर बाजू मांडणार आहेत, ते सरकारची बाजू मांडतील। पोलीस आयुक्तालयातील तेजवानीला बाहेर काढण्यात आलंय। शीतल तेजवानीला काल चौकशी दरम्यान पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर आज पुणे पोलीस आयुक्तालयात शीतल तेजवानीला आणण्यात आलं, तिथे तिची चौकशी करण्यात आली आणि आता कोर्टात हजर केलं जात आहे। थोड्याच वेळात शीतल तेजवानीला पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि सुनावणी या प्रकरणातली सुरू होईल। JFMC कोर्टाचे न्यायाधीश AC बागल यांच्या कोर्टात तेजवानीला हजर केलं जाणार आहे। मुंढवा जमिनीचे मूळ वतनदारातर्फे हस्तक्षेप अर्ज कोर्टात दाखल झालेले आहेत। आपल्यालाही शीतल तेजवानीने फसवल्याचं म्हणणं वतनदार वकिलांमार्फत मांडणार आहे आणि ॲडव्होकेट AS सोनवणे यांनी या वतनदारांतर्फे अर्ज दाखल केला। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर प्रमोद बोंबटकर बाजू मांडणार आहेत सरकारची। शीतल तेजवानीला थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल। शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शीतल तेजवानीवर आहे। तेजवानीने मुंढवा इथल्या जमिनीचा सातबारा बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला होता आणि याच प्रकरणात शीतल तेजवानी विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। विशेष म्हणजे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा या संदर्भातला 11 पानांचा एक अहवाल तयार करण्यात आला आणि महसूल विभागाचा सुद्धा 5 पानांचा अहवाल तयार आहे। तर शीतल तेजवानीला आता कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। पुणे पोलीस आयुक्तालयातून कोर्टात दाखल झालेले आहेत पोलीस आणि शीतल तेजवानीला आता कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होते आहे। शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। कोर्टात आता नेमका काय युक्तिवाद होतोय बघावं लागेल। वेगवेगळ्या पक्षकार आता कोर्टात हजर आहेत, पक्षकारांचे वकील सुद्धा आता उपस्थित आहेत। नेमकी काय बाजू आता मांडली जाते, काय युक्तिवाद केला जातो आणि काय आर्ग्युमेंट्स केले जातात कोर्टात हे आता बघावं लागेल। शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। शासनाची आणि वतनदारांची फसवणूक तिने केल्याचा आरोप आहे। शासनाची जमीन परस्पर विक्री केल्या प्रकरणात तिला अटक करण्यात आलेली आहे। तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री केली असं पोलीस तपासातून देखील पुढे आलंय।